आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 5वी नवोदय परीक्षा 2026-27 यामध्ये अभ्यासक्रमामध्ये जो बदल झालेला आहे आणि या वर्षीपासून जो विषय ॲड केलेला आहे तो म्हणजे परिसर अभ्यास, आणि त्या घटकावरचे आपण आज 20 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. नैसर्गिक पर्यावरण, नद्या, पर्वत, झाडे, प्राणी, हवामान या घटकावर आधारित 20 प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरतील. तुम्ही तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या जवळच्या हितचिंतकांना त्याचा फायदा होईल. या ठिकाणी पहिला प्रश्न, झाडे आणि वने आपल्या पर्यावरणासाठी का महत्त्वाची आहेत? बघा, आता परिसर अभ्यास म्हटल्यानंतर आणि त्यामध्ये काही विषय दिलेले आहेत आणि आपल्याला यावरती 20 मार्क 20 प्रश्न या परिसर अभ्यासावरती पडणार आहेत. आणि त्यामधला मी पहिला घटक या ठिकाणी घेतलेला आहे नैसर्गिक पर्यावरण, आणि त्यावर आधारित मी काही प्रश्न या ठिकाणी काढलेला आहे. त्याचा तुमचा नक्कीच फायदा होईल या ठिकाणी. तर झाडे आणि वने आपल्याला आपल्या पर्यावरणासाठी का महत्त्वाची आहेत? तर या ठिकाणी पहिला पर्याय, ऑक्सिजन मिळतो, प्रदूषण वाढते, तापमान कमी होते आणि वाळवंट तयार होते. तापमान कमी होते आणि वाळवंट तयार होते. तर झाडामुळे आणि वनामुळे म्हणजे जंगलामुळे आपल्याला काय फायदा होतो पर्यावरणासाठी? तर या ठिकाणी दुसरा, तिसरा आणि चौथा जो पर्याय आहे हा पर्याय मला वाटतं चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला झाडामुळे काय मिळतं? ऑक्सिजन मिळतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते? बघा, नद्यावरची सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि मी आजचे प्रश्न अतिशय काठिण्य पातळी सोपी ठेवलेली आहे, परंतु नंतरच्या व्हिडिओमध्ये नवोदयची जी प्रश्नाची काठिण्य पातळी थोडीशी अवघड घेणार आहे मी. तर खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते? तर या ठिकाणी बघा, गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना. आता आपण गंगा या घटकाचा जर विचार केला, या नदीचा विचार केला, तर गंगा ही भारताची नदी आहे, बरोबर आहे, भारत राष्ट्रीय स्तरावरची. परंतु आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण या 3 नद्याचा विचार करू शकतो. तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी या ठिकाणी तर कोणत्या नदीला म्हणलं जातं? गोदावरी नदीला म्हटलं जातं, गोदावरी नदी. पुढचा प्रश्न, पर्वतीय प्रदेशात घराचे छत साधारणपणे कसे असते? तर पर्वतीय प्रदेशामध्ये घराचे जे छत आहे ते छत सपाट, उतरते, गोलाकार आणि लाकडी मचान. तर पर्वतीय प्रदेशामध्ये घराचे जे छत आहे ते छत कसे असते? उतरते असते, उतरते. कोकणी भागामध्ये, कोकणामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी घराचे छत तिथं पण कसं असतं? उतरते असतं. चौथा प्रश्न, पावसाच्या चक्रात समुद्राच्या पाण्याचे काय होते? बघा, आता या ठिकाणी पावसाच्या चक्रात म्हणजे काय? जलचक्र, बरोबर आहे. समुद्राच्या पाण्याचं काय होतं? बर्फ बनतं का? नाही. वाफेमध्ये रूपांतर होऊन ढग बनतात, अगदी बरोबर आहे. वाफेमध्ये रूपांतर होऊन काय होतं? ढग होतं, आणि ती जी वाफ आहे ती त्याचं बाष्पीभवन होतं आणि पुन्हा तेच पाणी पावसाच्या रूपाने पुन्हा जमिनीवर येतं किंवा समुद्रामध्ये मिसळलं जातं या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. कितवा प्रश्न झाला? चौथा झाला. आता 5वा प्रश्न, प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी काय करणे गरजेचं आहे? शिकार करणे. शिकार केल्यानंतर प्राण्याचे संरक्षण होईल का? नाही. जंगल तोडणे. जंगल तोडल्यामुळे तरी प्राणी आपल्या मानवी वस्तीमध्ये येत आहेत. अभयारण्ये तयार करणे, म्हणजे अभयारण्ये तयार करणे हा पर्याय अगदी बरोबर आहे. आणि आपण अजून एक कारण सांगू शकतो, कोणतं? की झाडे लावणे, जंगलामध्ये वाढ करणे, झाडे लावणे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी अभयारण्य तयार करणे, प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी आपण हे करू शकतो या ठिकाणी. जमिनीची धूप थांबवण्यासाठी काय उपयुक्त ठरते?
आता जमिनीची धूप कशा पद्धतीनं थांबते? झाडे लावल्यामुळे थांबते, रस्ते बांधल्यामुळं, कारखाने काढणे आणि प्लास्टिक टाकणे. आता या ठिकाणी जर रस्ते बांधण्यासाठी आपण अनेक झाडे तोडले, आपण पाहतो बघा बातम्यामध्ये ते, बरोबर आहे. कारखाने काढणे यासाठी सुद्धा या ठिकाणी वृक्षतोड केली जाते आणि प्लास्टिक टाकल्यामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणजे या ठिकाणी जमिनीची जर धूप थांबवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? झाडे लावावी लागतील. 7वा प्रश्न, अतिवृष्टी किंवा महापूर ही कोणती अडचण आहे? हे कशामुळे होतं? अतिवृष्टी किंवा महापूर हे कशामुळे? हे म्हणजे नेमकं ही संकल्पना काय आहे? तर ती मानवनिर्मित आहे का? नैसर्गिक आपत्ती येऊ शकते या ठिकाणी. परंतु थोडा विचार केला आपण तर मानवनिर्मित पण थोडंसं येऊ शकतं बघा. कसं? या ठिकाणी बघा, आता महापूर येत आहे, बरोबर आहे. महापूर येणे म्हणजे या ठिकाणी नद्याचा जो किनारा असतो बघा, नद्याची वाट बदलणे हे माणूस करतो. झाडे तोडणे, डोंगरावरची झाडे तोडली तर त्या ठिकाणी दरड कोसळणे, बरोबर आहे. म्हणजे अशा ठिकाणी आपण येऊ शकतं. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय झालं? नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जलचक्रात पावसाचे पाणी मुख्यत्वे कशामध्ये साचते? जलचक्रामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी कारखान्यामध्ये साचतं का? नाही. रस्ते इमारती नाही, तर ते पावसाचं पाणी नद्या आणि समुद्रावाटे सुरुवातीला ओढ्याद्वारे नद्यांना पोहोचलं जातं, नंतर समुद्राला या ठिकाणी. हवेची शुद्धता टिकवण्यासाठी कशाची गरज आहे हो? हवेची शुद्धता आपल्याला टिकवायची आहे तर काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त गाड्याचा वापर, त्या गाड्यामधून निघणारे कार्बन मोनॉक्साईड हे जे घटक आहेत, घातक घटक, त्याच्यामुळे होईल का? हवेची शुद्धता नाही. प्लास्टिक जाळण्यामुळे पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. कारखान्यामुळे तर पूर्ण हवेची शुद्धता कमी होत आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे? झाडे लावा, झाडे जगवा या ठिकाणी. डोंगराळ भागात चालण्यासाठी व वाहतुकीसाठी प्रामुख्याने कोणते साधन वापरले जाते? आता डोंगराळ भागामध्ये बघा, आपण विमानाचा वापर करू शकतो का? नाही. मोठे रुंद रस्ते असतात का? रेल्वेचा सुद्धा वापर केला जात नाही या ठिकाणी. कारण डोंगराळ भागामध्ये रस्ते हे कसे असतात? चढ उतार भरपूर आणि चढ भरपूर असतो या ठिकाणी. अनेक घाट, आपण कोकणामधले रस्ते पाहतोय आपण, बरोबर आहे. तर डोंगराळ भागामध्ये चालण्यासाठी, वाहतुकीसाठी प्रामुख्याने पायवाटा व लहान रस्ते या ठिकाणी हे साधन वापरलं जातं. पाण्याचा मुख्य आणि मूळ नैसर्गिक स्रोत कोणता? तर पाण्याचा मुख्य आणि मूळ नैसर्गिक स्रोत काय आहे? या चित्रावरूनच आपल्याला समजतं. तर काय आहे? पाऊस. वाळवंट भागात घराच्या भिंती जाड का असतात? आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वाळवंट भागामध्ये वातावरण कसं असतं? त्या ठिकाणी वाळवंट म्हटलेलं कशाला? त्या ठिकाणी झाडेच नसतात, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी सूर्याची उष्णता खूप असते. वाळवंटामध्ये वाळू, बरोबर आहे, ती वाळू तापते, त्यामुळे वातावरण पूर्ण कसं होतं? गरम होतं. म्हणजे भिंती जाड का असतात? तर जी उष्णता असते ती उष्णता घराबाहेर ठेवण्यासाठी, म्हणजे त्या ठिकाणी बाहेरची जी काही आपण त्याला झळया हा शब्द वापरतो बघा उन्हामध्ये, बरोबर आहे, त्या ज्या झळया आहेत, त्या ज्या उष्णतेच्या गरम वारा असतं ते वारा आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी भिंती जाड ठेवलेल्या असतात. खालीलपैकी कोणता प्राणी जंगलाचा समतोल राखण्यास मदत करतो? आता आपण 3री 4थी मध्ये किंवा 5वी मध्ये अन्न साखळी हा घटक पाहिलेला आहे बघा, बरोबर आहे. तर अन्न साखळी म्हणजे काय की एखादा शिकार करणारा असतो बघा, वाघ कुणाला खातो? हरणाला. आता म्हणजे सुरुवातीपासून जर विचार केला, आळी गवत खाते, गवताला तो नागतोडा खातो, त्याला एखादी चिमणी खाते, चिमणीला एखादा साप खातो. अशा पद्धतीची अन्न साखळी आहे, त्याच्यावरती हा प्रश्न आहे या ठिकाणी. म्हणजे समतोल राखण्याचं काम कोण करतं या ठिकाणी? वाघ. पुढचा प्रश्न, नद्याचे प्रदूषण रोखण्यासाठी काय करू नये? तर नद्याचे प्रदूषण रोखण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? प्रदूषण रोखायचं. मग कचरा नद्यामध्ये टाकायचा का? नाही, त्यामुळे प्रदूषण आणखी वाढेल. पाणी स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, कारखान्याचे पाणी फिल्टर करणे. आता या ठिकाणी बघा, काय करू नये म्हटले त्यानं, बरोबर आहे की काय करू नये, बरोबर आहे. कचरा नद्यामध्ये टाकणे हे करू नये. झाडे लावा, पाणी स्वच्छ ठेवा, कारखान्याचे पाणी फिल्टर करणे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च येणार. काय करू नये म्हटलेलं आहे त्यानं, म्हणजे कचरा नद्यामध्ये टाकू नये, टाकणे हे करू नये.
पर्वतावर हवामान कसे असते? पर्वतावर हवामान हे कसे असतं? थंड हवामान असतं, थंड. समुद्राजवळ कसं असतं? उष्ण व दमट हवामान असतं, उष्ण व दमट हवामान. मानवाने केलेल्या कोणत्या कृतीमुळे पावसाच्या चक्रात बिघाड होत आहे? तर झाडे लावणे. झाडे लावल्यामुळे तर पावसामध्ये वाढ होते. वृक्षतोड व प्रदूषण. बरोबर आहे. काय केलेलं आहे? वृक्षतोड, अंधाधुंद वृक्षतोड व प्रदूषणामुळे पावसाच्या चक्रामध्ये त्या ठिकाणी काय होत आहे? बिघाड होत आहे. पाण्याचा वापर आपण कसा केला पाहिजे? पाणी वाया घालवलं पाहिजे का? नाही. सांडून दिलं पाहिजे, दूषित करणे नाही, तर काटकसरीने व नियोजन करून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? पाण्याचा वापर केला पाहिजे या ठिकाणी. 18वा प्रश्न, ग्रामीण भागात आढळणाऱ्या साध्या घराची छते कशाची असतात? बरोबर आहे. आता साध्या घराची छते कशाची असतात त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर ग्रामीण भागामध्ये काच व स्टील असं असतं का? नाही, ते शहरी भागातलं आहे. फक्त प्लास्टिकची संगमरवराची नसतात, तर मातीची त्या ठिकाणी कौले, या ठिकाणी शब्द चुकलेला आहे, कौले, मातीची कौले किंवा गवत. बरोबर आहे. आता सध्या मात्र सगळीकडे स्लॅब हा प्रकार येत आहे. ओके. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंपाच्या वेळी काय होतं? भूकंपाच्या वेळी जमीन हालते व पडझड होते या ठिकाणी. 20वा प्रश्न, पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य काय आहे? तर त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने काय केलं पाहिजे? निसर्गाची हानी करू नये, कचरा एकाच ठिकाणी टाकावा, त्याची योग्य ते प्रकारे विल्हेवाट लावणे, प्राण्याची शिकार करू नये, प्रदूषण वाढवू नये. म्हणजे काय केलं पाहिजे? निसर्गाची हानी न करता आपण हा निसर्ग जपला पाहिजे. अशा पद्धतीचे आज जे 20 प्रश्न मी घेतलेला आहे ते 20 प्रश्नाची काठिण्य पातळी अतिशय सोप्याकडून कठीणाकडे या सूत्रानुसार आपल्याला जायचं आहे. पुढील भागामध्ये याच घटकावर आधारित असे अवघड प्रश्न आपण परीक्षेमध्ये हमखास येतील अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर हे प्रश्न तुम्हाला नक्कीच नवोदयमध्ये अभ्यास वृद्धिंगत होण्यामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करतील. तर जरी तुम्ही पाहत असाल हा व्हिडिओ, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.